15 तारखेपर्यंत दिवाळी निमित्तानं माझे संस्थेचे CA जे आहेत, तुमचे CA जे आहेत म्हणजे हरगावला गेले ते येणार 15 तारखेला, आज आहे 5 तारीख, म्हणजे अजून अर्धा दिवस आपलं सॉरी 5-अर्धा दिवस. हां, तर ते आल्यानंतर आम्ही रितसर प्रस्ताव सादर करणार आहोत. आणि पुणे महानगरपालिकेमध्ये म्हणजे हडपसर विभागामध्ये जेवढीही मंदिरं रोडवरती आहेत त्यांनी आमच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो गुन्हा स्वीकारलेला आहे. न्यायप्रविष्ट आहे. ज्यावेळेस आता गुन्ह्याचा जो निकाल लागेल तो आम्हाला माहिती नाही, न्यायप्रविष्ट बाब आहे. तर पुणे महानगरपालिकेला आम्ही प्रस्ताव सादर करत असताना हडपसर विभागामध्ये जेवढेही मंदिरं आहेत रोडवरती आहेत, फुटपाथवरती आहेत, ते देखील आम्ही पुणे महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून देणार आहोत की हे जे मंदिर जे टाकलेले आहेत यांच्यावर देखील जे प्रमुख आहेत त्यांच्यावर देखील आपण गुन्हा दाखल करावा आणि त्यांना विनंती करणार आहोत. आणि जर तुम्ही आम्हाला या जागेवरती अतिक्रमणच म्हणताय तर सर्वप्रथम तेही अतिक्रम करावं, ते तुम्ही काढल्यानंतर आणि नैसर्गिक आम्ही महानगर विषय पोलिसांचा माझा नाही. कायदा सुव्यवस्था बिघडेल असं मी कोणतंच काम करत नाही. नाही मी रोडवरती येत ना, रोडवरती झोपत ना, मोर्चा काढत ना, आंदोलन करत ना, समाजाला भडकावू काय केलं. पोलिसांना पूर्णपणे आमचं सहकार्य आहे. आता तुम्हाला सांगतो दोन्ही काळबरोबरच एक महिला काल परवा 1 तारखेला आपल्या आश्रममध्ये तिकडे दाखल. आमच्याकडनं 99% हे पोलिसांना सहकार्य आहे. पोलिसांकडनं जेही बेवारस लोक दाखल होतात पुणे शहरमधनं ते माझंच पहिलं आश्रम दिसतं, मी ते माझ्याकडे दाखल करतात. आज रोजी आम्ही अल्टिमेट आमचा असा आहे की 1 जानेवारीनंतर आम्ही आश्रममध्ये फिरणार नाही. तर पुणे महानगरपालिकेनं आम्हाला लवकरात लवकर आश्रम कुठंही पुणे याच्यामध्ये हडपसरमध्ये मीडियामध्ये घोरपडीमध्ये किंवा हीच जागा त्यांनी आम्हाला दिली म्हणून आम्ही त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे 8 वर्षापासूनच. अजून पुन्हा देखील आम्ही 10 दिवसानंतर आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत. CA करणं ते प्रस्ताव काय काय असतं की ते सादर आपल्याला काय कळतं अडाणी माणसांना. आणि जोपर्यंत आम्हाला जागा भेटत नाही, आता आम्ही ती जागा सोडणार आहोत 1 तारखेला 1 जानेवारीला. जोपर्यंत आम्हाला जागा भेटणार नाही तोपर्यंत नंतर लागणार. पोलीस ठाणे तर आम्हाला त्यांचं पोलीस ठाणे उपलब्ध करून देणार नाही किंवा आमचं पोलीस ठाणे आहे दादा ये बाजी आजोबांना बेवारस आजी आजोबांना या जागेवरती सांभाळ कर आणि ज्यावेळेस तुला जागा भेटेल त्यावेळेस तू इथून घेऊन जास्त म्हणणार नाही. म्हणून आम्ही पुणे महानगरपालिकेचं काम आम्ही करायला लागलो. जे पुणे महानगरपालिकेनं काम केलं पाहिजेत मनोरुग्ण बेवारस अनाथ ज्येष्ठ नागरिक जे कितपत पडलेले आहेत, वैफल्यग्रस्त आळ्या किड्या पडलेल्या सडलेले आहेत, हे आजी आजोबांचं काम करायचं काम ही सांभाळायचं काम पुणे महानगरपालिकेचं ते मी करतो. अजून काय पाहिजे. पुणे महानगरपालिकेनं मला खरंच तो पुरस्कार मोठा द्यायला पाहिजे. एखादे 5 लाख रुपये हे दादा दर खूप छान काम करतोस. परंतु हां मी मान्य करतो पुणे महानगरपालिकेचे अधिकारी बदली झालेले आहेत, बदली झालेले असतात. त्यांनी माझा अर्ज काही घेऊन गेलेले नाहीत किंवा खुर्ची काही घेऊन गेलेली नाही, खुर्ची तीच आहे. परंतु आता त्यांनी आपल्या पोलिसांच्या मार्फत म्हणलेलेच आहेत की बाबा पोलिसांना साक्षी ठेवून त्यांनी म्हणलेले आहेत की तुम्ही प्रस्ताव सादर करा. आम्ही प्रस्ताव सादर हे 10-11 तारखे म्हणजे 8 दिवसानंतर 15 तारखेनंतर आपण प्रस्ताव त्यांच्याकडे सादर करणार आहोत. आणि प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर तो प्रस्ताव सादर करावा. आता पावसाचे दिवस नाही तर आम्ही आजी आजोबांना जोपर्यंत आम्हाला जागा भेटत नाही काय कुठं घेऊन जाणार तर पोलिसांकडे परत घेऊन टाकायचे का ते पोलिस घरी घेऊन जाणार आहेत का त्यांना. त्यांचं लालन पालन खाणं पिणं औषध उपचार म्हणजे त्यांचं सगळं मीच करतो ना. मग जोपर्यंत पुणे महानगरपालिका आम्हाला जागा देत नाही तोपर्यंत आम्ही आजी आजोबांना या जागेवर सांभाळ करणार आहोत. आमचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला आणि जागा दिलीच आम्हाला. जय भीम जय महाराष्ट्र हे बघा आमच्या गावात सांभाळायला लागले. मग पुणे DCPला पुणे कमिशनरलाच आम्ही पत्र देणार आहोत की कुठल्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मनोरुग्ण बेवारस अनाथ निराधार आजी आजोबा जर भेटले तर सर्वप्रथम दादाला या खाण्यापिण्यास बंद नाही. सध्या सोमेश आहे तो पूर्णपणे व्यवस्थित आहे. मी आहे एकदम व्यवस्थित आहे. मी लय आजारी आहेस का रे? आजारी आहे का तू? व्यवस्थित आहे. जेवण असं
निकम साहेब तुम्ही आलात लय भारी वाटलं मला. जरा मी काय झालं हां हां. मी माझं कुटुंब आणि आज स्पर्धा असं म्हणत असं आपल्या दुःखामध्ये सहभागी आहे. मॅडमला देखील ताईंना देखील माझा नमस्कार सांगा की लवकरच तब्येतीची काळजी घेऊन तुमचा प्रस्ताव काय नको सापडतो हो त्यांचं काय उत्तर तोपर्यंत आम्ही इथे थांबणार आहोत ना. मग पोलिसांना आमचा कुठलाही त्रास असला महानगरपालिकेला नाही तर तुम्हाला काय असणार? ठीक आहे. थँक्यू सर. आला खूप बरं वाटलं सर. खूप प्रशासन थँक्यू. काय लागली मला उत्तर सांगा. मित्रो त्या जागेवरती निकम साहेब क्राईम ब्रँचचे अधिकारी त्या जागेवरती आले मित्रो. त्यांनी आपल्याला आपल्या तब्येतीची विचारपूस केली. खूप बरं वाटलं होतं साहेब. पोलीस प्रशासनाचा विजय असो मित्रो मी म्हणतोय. पोलीस प्रशासनासारखा व्यक्ती महाराष्ट्रामध्ये कोणी नाही. मला जर पोलीस होता आला असता ना सर मी खूप काम केलं असतं, परंतु मी याला पोलीस होता आलं नाही. नंतर माझ्या लक्षात आलं की मी भारत देशाची सेवा करावी. मला भारत देशाची सेवा करून मिलिटरीमध्ये देखील मित्र मला भरती होता आलं नाही. परंतु माझ्या आईचं स्वप्न होतं की दादा तू डॉक्टर व्हावाच. माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की मी बिल्डिंग लाईनमध्ये इंजिनियर व्हावं. मित्र मी इंजिनियर होऊ शकलो नाही कारण मी अल्पशिक्षित आहे. हो आईचं स्वप्न साकार करू शकलो. मी डॉक्टर झालो मित्र. परंतु कुणाचा झालो मनोरुग्ण बेवारस अनाथांचा डॉक्टर झालो मित्र. यामध्ये मला खूप आनंद वाटतो. पोलीस प्रशासनाचा खूप मला आनंद वाटतो. मला गर्व आहे मित्र. हो मी जेही काम करतो ना मित्र हो जे आज महाराष्ट्रामध्ये नाव आहे ना मित्र ते पोलीस प्रशासनामुळे आहे. म्हणून मी पोलीस प्रशासनाचा मी आता खूप आभार आहे मित्र. पोलीस प्रशासन मला सहकार्य करतो मित्र हो. त्याबद्दल मी आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेल्या स्मिताताई शिंगम लेडीज शिंगम आहेत हां लेडीज शिंगम आणि निगम साहेब आणि पोलीस प्रशासन पुणे शहर पोलीस प्रशासन आयुक्त साहेब DCP SCP जेही अधिकारी आहेत CID आहेत गुप्तहेर खाता आहे गोपनीय आहेत यांचे या जागेवरती मी विशेष आभार करतो मित्र. मी या जागेवरती प्रस्ताव लवकरच सादर करणार आहे आणि पुणे महानगरपालिकेने आपल्याला जागा दिल्यानंतर आपण ही जागा सोडण्याचा प्रयत्न करणारच आहोत मित्र. आणि पुणे महानगरपालिकेनं आम्हाला देखील सहानुभूतीपूर्वक सहकार्य करावं कारण पुणे महानगरपालिकेनं जे काम करायला पाहिजे ते काम मी करतोय मित्र. पुणे शहर महाराष्ट्रामध्ये मला वाटतं भारतामध्ये देखील असू शकेल पण महाराष्ट्रामध्ये तर बेवारसांवर जर काम करणारा कोण असला ना महानगरपालिकेसमोर जर हात कोण प्रसणारा असेल मित्र तो विधानसभा. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल माझं कार्य आवडत असेल पोलीस प्रशासनाला देखील कार्य आवडत असेल हे माझं शेअर करा मित्र. या जागेवरती पुन्हा एकदा लेडीज शिंगम असलेल्या वासनिक मॅडम मुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि क्राईमचे पोलीस अधिकारी निकम साहेब यांचे देखील मी यांच्याबरोबर आभार व्यक्त करतो. जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय.